फेसबुक पेजवर एक पोस्ट होती आणि त्या पोस्ट खाली अनेक माननीय व्यक्ती कमेंट करत होत्या. त्यातल्या काही माननीय व्यक्तींच्या कमेंट अशा होत्या, जर का तुम्हाला एखादा वाचक चाहता भेटला तर त्याला लेखकाने पुस्तक फुकट दिलं पाहिजे. आणि तुम्ही एवढे मोठे लेखक आहात पण काय कामाचे नाहीत. एक जण तर म्हटला, तुम्ही लेखक म्हणून कर्मदरिद्री आहात. होय, मी कर्मदरिद्रीच आहे. कारण गरिबीच्या चिखलातून गाडी वर काढायचं काम आयुष्यभर मी करत आलोय आणि अजूनही करतोय. 8.5 वर्षे जीवाचं रान केलंय, आत्म्याची झीज करून एक भाकर 3 चुली ही कादंबरी लिहिली. 8,500हून अधिक लोकांचे फोन आलेत. 7,500हून अधिक अभिप्राय लिखित स्वरूपात माझ्याकडे उपलब्ध झाले. आता समजा यातले कट्टर चाहते 1,000 असतील, तर 1,000 चाहत्यांना जर 450 रुपयाची कादंबरी मी पाठवायची म्हटली तर ते मला शक्य आहे का? म्हणजे थोडक्यात 4.5 लाख रुपये मी चाहत्यांवर उधळले असा त्याचा अर्थ होतो. तर 4.5 लाख रुपये माझ्याकडे आहेत का उधळण्यासाठी? तर अजिबात नाही. आणि मला एक म्हणायचंय, तुम्ही जर आईस्क्रीमच्या दुकानात गेला आणि तुम्हाला अमूलचीच आईस्क्रीम खायची असेल तर तो आईस्क्रीमवाला तुम्हाला फुकट आईस्क्रीम देतो का? नाही देत. का? त्याचा तो धंदा आहे ना, त्याचा तो व्यवसाय आहे. एक जण मला असंही म्हटला, लेखकाने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवू नये. त्याच्यामुळेच मराठी साहित्यातले लेखक शबनम गळ्यात अडकून एसटीवर आयोजकांची वाट पाहत मेलेले आहेत आतापर्यंत. लेखक म्हणजे कसा फाटका तुटका, त्याच्या शबनमला भोकं पडलेली आहेत, एसटीत चढलाय तर त्याचं पाकिट कुणी ते मारलेलं आहे, अशा परिस्थिती. लेखक म्हणजे त्याची गरीब इमेज पाहिजे, कायम तो दुःखी पाहिजे, कायम असा मरगळलेला पाहिजे, कायम तो ओरडत राहायला पाहिजे आर्थिक परिस्थितीने. लेखक कधी मोठाच झाला नाही पाहिजे, अशी जी काही जणांची धारणा आहे ना, त्या धारणेला छेद द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. मी सगळ्या लेखक मंडळींना आवर्जून आणि आग्रहानं सांगू इच्छितो की तुम्ही कधी कुणाला फुकट पुस्तक देऊ नका. कारण का? तुम्ही इतके वर्षे आत्म्याची झीज करून लिहायचं, प्रकाशकांनी स्वतःचं भांडवल टाकून ते प्रकाशित करायचं, त्याच्यासाठी पैसे लागतात. आज न्यूरा पब्लिशिंग हाऊसनं पहिल्या आवृत्तीपासून जो काही खर्च केलाय तो काय लोकांना पुस्तकं फुकट वाटण्यासाठी केलाय का? आणि जी लोक म्हणतात ना रसिक चाहत्यांना फुकट पुस्तक दिलं पाहिजे, त्यांनी कधी दुसऱ्याला चहा पाजलेला नसतो. बरोबर आहे का नाही? मी अमूल आईस्क्रीमचं उदाहरण तुम्हाला का दिलं? कारण तुम्ही ज्या दुकानात नेहमी जाता तो दुकानदार तुम्हाला ओळखतो, तुम्ही त्याला ओळखता. एक प्रकारे तुमचं भावनिक संबंध निर्माण झालेले असतात, पण तो तुम्हाला कधी फुकट आईस्क्रीम देतो का? कधी मारवाड्याच्या दुकानात गेला, तुम्ही 15 वर्ष त्याच्या दुकानात जा, कधी 10 रुपयाचा मिठाचा पुडा